जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. तू आजारी आहे, तुला तुझ्या मामानं बोलावलं आहे, असं खोटं सांगून या मुलीला तिच्या वसतिगृहाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तू आजारी असल्यामुळे तुला दवाखान्यात दाखवायचे आहे, मामाने दवाखान्यात बोलावले आहे, असे खोटे सांगून 2 आरोपींनी तिला एका लॉजच्या मागील बाजूस घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीडमधून समोर आली आहे. या प्रकरणी केज पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला तिच्या मामाने शिक्षणासाठी एका वसतिगृहामध्ये ठेवलं आहे. दरम्यान दहिफळ चिंचोली येथील आरोपी सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव हे दोघे रात्री 9च्या सुमारास या हॉस्टेलवर गेले. तुझे मामा उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहे, तुला आजारपणामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे, यासाठी मामांनी बोलावले आहे, असे म्हणून दोघांनी तिला मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉजच्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. यावेळी सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या मूळ गावी नेऊन सोडण्यात आले. घाबरलेल्या पीडित मुलीने आई वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी लागलीच केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव